देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. त्यानंतर आपण आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आज मंचावरील सन्माननीय अतिथींना मी विनंती करते की आपण रिमोटद्वारे काही आपल्या या योजनांचं उद्घाटन इथे संपन्न करावं अशी मी त्यांना विनंती करते. मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सन्माननीय अतिथी यांना विनंती आहे की रिमोटद्वारे आपण मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे चालू वीज भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे आणि त्यामुळेच याचंही उद्घाटन रिमोटद्वारे करावं अशी मी विनंती करते. आगामी 5 वर्ष सरकार शेतकऱ्यांचे 7.5 HP पर्यंतच्या पंपाचे चालू बिल भरेल असं शासन निर्णय जाहीर झालेला आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने एप्रिल ते जून या कालावधीच्या बिलापोटी 2750 कोटी रुपये महावितरणाला अदा करण्याचे ठरवलेले आहे आणि पावती देण्यात आहे. वीज बिलापोटी प्रतिमात्मक धनादेश महावितरणाकडे सुपूर्द करावा अशी विनंती. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशजी चंद्र हा धनादेश स्वीकारत आहे. त्याचप्रमाणे सौर वीज बिल, सौर पंप योजनेचा हा बॅकअप. सौर पंप या योजनेत 10 लाख पंप देण्यात येणार आहेत. याची एक थोडीशी फिल्म आपण बघणार आहोत. सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आजताक आहे 2,08,935 एवढे सौर पंप मंजूर झालेले आहेत. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करते की आतापर्यंत शेतात बसवलेले 60,000 सौर कृषी पंप रिमोटद्वारे सुरू करून याचे लोकार्पण आपण करावे. रिमोटद्वारे हे सौर पंपाचं लोकार्पण आता इथे करायचं आहे, करत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमधून थेट हिंगणी येथील शेतकरी ऋषिकेश खाडे यांच्या शेतामध्ये सौर ऊर्जा पंपाचे रिमोट द्वारे स्विच ऑन करून वीज पंपाद्वारे पाणी सुरू करून उद्घाटन केले. आज हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो कार्यक्रम आज सुरू आहे, औरंगाबाद येथे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोबत दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हिंगणी ह्या गावामध्ये प्रथमच ऑनलाईनद्वारे कुसुम सौर योजना व मुख्यमंत्री सौर योजनेच्या लाभार्थी सन्माननीय हिंगणी तालुका मानगावचे ऋषिकेश खाडे यांच्या सौर योजनेचे उद्घाटन आज संबंधित महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑनलाईन करण्यात आले आहे. या ठिकाणी खरं तर प्रथम मान तालुक्यामध्ये प्रथमच लाभार्थी व हिंगणीमध्ये प्रथमच लाभार्थी म्हणून ऋषिकेश खाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून आज ऑनलाईन उद्घाटन करून आज हिंगणीसारख्या छोट्याशा दुष्काळी गावामधून देखील महाराष्ट्र शासन किती तत्परतेनं लक्ष ठेवून आहे या संदर्भात आपण सन्माननीय शेतकरी जे लाभार्थी आहेत ऋषिकेश खाडे यांच्याशी आपण मनोगत व्यक्त करत आहोत. तर आपण आज सन्माननीय महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले उद्घाटन ऑनलाईनद्वारे तिथून करण्यात आलेले आहे. त्याबद्दल तुम्हाला काय जाणवतं याच्यामध्ये? आता हे सोलरनं आपल्याला खूप लाभ झालेला आहे. आणि कसं पहिलं आपल्याला कसं रात्रीचं वगैरे भिजवायला लागायचं, पण या सोलरमुळे हे का नाही दिवसा आपलं भिजवणं भरपूर प्रकारे होते. छान प्रकारे दिवसा 6 ते 7 तास मोटर चालते उन्हावरती. आज उद्घाटन करण्यात आलं आहे. तुम्हाला काय वाटतं की प्रथमच तुम्ही लाभार्थी असं आहात की हिंगणीमध्ये की तुम्ही आज महाराष्ट्र शासनाने तुमच्या शेतामध्ये तिथून बटन दाबून तुमचं ऑनलाईन उद्घाटन झालं? खूप छान वाटतंय, कारण की एवढ्या सोलर मधून आपलं नाव येणं म्हणजे एक छान गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता यामधून? शेतकऱ्यांनी आता शेतकरी महाराष्ट्र शासन आपल्याला खूप लाभार देत आहे. आता अजून नवीन योजना चालू झाल्या आहेत की मागेल त्याला सोलर, म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी अर्ज केले पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाकडून लाभ घेतला पाहिजे त्याचा. ओके, आता हे सदरची योजना आणि सदरचा पंप ज्या कंपनीचा आहे
त्या कंपनीचे नाव किंवा आपण दिलेली सेवा, आपल्याला कंपनीने दिलेली सेवा किंवा आपल्या मोबाईलद्वारे जे आता शेतकऱ्यांना रात्री अपरात्री मोटर चालू करण्यासाठी यावं लागतं आणि ह्या कंपनीने आपल्याला अशी सेवा दिली की तुम्ही मोबाईलद्वारे तुम्ही ऑन आणि ऑफ करू शकता. ज्या पद्धतीने मोबाईलद्वारे शेतकरी कुठेही असू शकतो, जरी भारतामध्ये कुठेही शेतकरी फिरत असेल तरी शेतकरी बाहेरून सुद्धा ते या प्रकारे मोबाईलद्वारे पाणी सुरू करू शकतात आणि शेती सुजलाम सुफलाम करू शकतात. कारण आजकाल आपण पाहत आहोत रात्री अपरात्री शेतामध्ये येणं जाणं, तर पूर्ण दिवसभर हे सौरवरती शेतीसाठी पाणी उपयुक्त होत आहे. ज्या पद्धतीने आता आपण पाणी चालू केलं त्या पद्धतीनेच आपण मोबाईलवरून बंद कसे करण्याचं हे देखील प्रत्यक्ष शेतकरी दाखवत आहेत. हे आता आपण बंद करतोय. हे पहा आता पूर्ण पाणी बंद झालं, म्हणजे बटन शेतकरी शेतामध्येच यावं असं काही नाहीये. प्रत्यक्षात आपण पाहिले तर मोबाईलद्वारे पूर्ण ऑनलाईन पद्धतीने आपण पाणी चालू आणि बंद करू शकतो. ही फार चांगली सेवा कंपनी देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंगणी येथील शेतकरी श्रीयुत ऋषिकेश खाडे यांच्या कुसुम सौर मुख्यमंत्री योजनेच्या पंपाचं ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज संपन्न झाले आहे. या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनीचे दहिवडीचे उपकार्यकारी अधिकारी डावरे साहेब आपणाशी आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या समवेत ऑनलाईन उद्घाटन झालेले आहे. तरी साहेब आपणाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरं तर हिंगणीमध्ये प्रथमच हे ऑनलाईन उद्घाटन झालं, याचाही सार्थ अभिमान खरं हिंगणीवासियांना आहे. तर ह्या अशा वेळी ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण उपस्थित आहात ऑनलाईन आणि खरोखर मनस्वी आनंद शेतकऱ्यांना होत आहे की दिवसा शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणं हे शासनाचं फार चांगलं धोरण आहे. या संदर्भात आपण काय सांगाल शेतकऱ्यांशी? प्रथम या सौर ऊर्जेमुळे, सोलर पंपमुळे शेतकऱ्यांना रात्री कधी शेतात जाऊन शेताला पाणी द्यायची वेळ येणार नाही. जे काय शेताला पाणी द्यायचं आहे ते दिवसभर अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना शेतामध्ये पाणी देता येईल. आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे की ह्यांना वीज बिल कुठलं येणार नाही आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. आणि कधीही शेतकरी कुठूनही ते सौर ऊर्जेचा वापर करून आपले शेतामध्ये चालू बंद करू शकतात. हा त्याचा खूप मोठा फायदा आहे. जीके एनर्जी गेले 6-7 वर्ष झाले काम करते सोलार पंपमध्ये आणि भरपूर पंप बसवलेले आहेत. आता पण आपण कुसुममध्ये 50,000 पंपाचा कोटा आहे आपला. अजून ते कोटा आता एक्सटेंड झालेला आहे. जेवढे पंप तुम्हाला आहेत जेवढे सिलेक्शन तेवढे काम करता येणार आहेत. आणि मागे त्याला सोलार पंपाची पण आता नवीन योजना चालू झालेली आहे, त्यामध्ये पण आपल्या कंपनीचं नाव आहे. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.